आणि यानंतर थेट जाऊयात अंबादास दानवे सध्या बोलतायत. आंदोलन मनोजदादा जरांग करणार असेल तर मला असं वाटतं आंदोलन चुकीचं नाही. काही लाख नोंदी सापडल्या पण प्रमाणपत्र मिळाले नाही असं त्यांचं म्हणणं आहे. नोंदी लाख नाही कोटी निघतील. कारण आम्ही पण त्याच्यात नंतर अभ्यास केला. गावगावच्या सगळ्या नोंदी जुन्या ज्या काढल्या मराठवाड्यातल्या राहणाऱ्या सगळ्यांच्या आजोबाच्या पणजोबाच्या. समजा हैदराबाद 1948 पर्यंत हैदराबाद संस्थांचं राज्य होतंच ना. त्याच्यानंतरही कित्येक दिवस 1960 पर्यंत या नोंदी राहिलेल्या आहे या सगळ्या. कारण महाराष्ट्र राज्य स्थापन मराठवाडा वगैरे सगळं महाराष्ट्राचं अखंड महाराष्ट्र ज्यावेळेस स्थापन झाल्यानंतर वाटतं त्यावेळेसपासूनच्या नोंदी आहेत. परंतु सरकारने अजून त्याची कुठलीच दखल घेतलेली नाही. त्यांचं म्हणणं आहे की भर उन्हामध्ये कडक उन्हात मी आंदोलन करणार, मंडप टाकणार नाही आणि जर उष्माघाताने मृत्यू झाला तर त्याला फडणवीस जबाबदार असतील. फडणवीस जबाबदार असतील हे जरी सत्य आले तरी मनोजदादाला असंही सांगू आंदोलन करू, आम्ही सुद्धा आपल्या सोबत राहू. परंतु ज्याला आपल्या प्रश्नाच्या विषयी सोडवण्याविषयी जवळीकच नाही त्याच्यासमोर काय करायचं हा पण माझा प्रश्न आहे. आंदोलन करायचं पण आपला जीव गमावून का करायचं हा माझा प्रश्न राहील. आम्ही सुद्धा सगळे आंदोलनात सहभागी राहू. जनता राहील, आम जनता राहील. परंतु या फडणवीसांना याचा काही फरकच पडत नाही. तर आपण मला असं वाटतं की असं न करता जीवाला फार हे न घेता लोकशाही मार्गाने आंदोलनाला काय. पुन्हा एकदा विखे पाटील आणि प्रसाद लाड हे त्यांना भेटायला जातात. प्रत्येक वेळेस आंदोलनाचं हात्यावर उपसलं जातं, त्याच्यानंतर मंत्री भेटायला जातात आणि परत आंदोलन मागे घेतलं जातं. काय मागे कुठे घेतलं आंदोलन? मागे नाही घेतलं त्यांनी. तारीख 30चीच जाहीर केली. आता परत 10 महिन्यानंतर आधी आंदोलन मागे घेतलं होतं, आता परत 10 नाही त्यावेळेस त्यांनी असं कसं मागे थोडी घेतलं ते आंदोलन. जी मागणी होती ती पूर्ण झाली होती ना. त्याच्यामुळं आंदोलन मागे घेतलं असं नाही म्हणता येणार. ज्या मागण्या होत्या आता असं नसतं कधी 100% मागण्या मान्य होत, कधी 50% होतात, कधी 40% होतात, कधी 80% होतात. काही समोरच्यांचंही ऐकावं लागतं. म्हणून तसं त्यावेळेस त्यांनी ऐकलं सातारा गॅझेटच्या विषयी. ठीक आहे त्याला वेळ दिला होता त्यांनी दिला तो. तुझं समर्थन असणार आहे? बिलकुल आहे, काय प्रॉब्लेम नाही. आंदोलन पूर्ण समर्थन हो पक्षाचा विषय